70 लाख ते 1 कोटी आधी गुंतवा, ते तुमचे स्वतःचे किंवा लोन घेतलेले. मग त्यानंतर तुम्ही F1 वर स्टुडंट म्हणून जाणार, मग OPT करणार, मग H1B व्हिसा करणार, मग तुम्हाला नोकरी मिळणार, मग ग्रीन कार्ड आणि सिटिझन, हे जे सप्तपदी होती. तर हे सगळं आता अनसर्टन कॅटेगरीत गेले. यातल्या कुठल्याही स्टेजला गडबडू शकते. त्यांचं असं मत आहे की हे टाळूवरचं लोणी खायला आलेले उपरे लोक आहेत. एक तर आमच्या धर्माचे नाहीत, दुसरं म्हणजे हा देश बांधण्यात फ्रॉम ग्राउंड्स अप लिटरली यांनी काहीच केलेलं नाही आहे. मुळामध्ये 300 ॲप्लिकेशन केली तर एक इंटरव्ह्यू कॉल येतो. आता अनएम्प्लॉयमेंट रेट हा फ्रेश ग्रॅज्युएट्समध्ये आता 5.7 आहे अमेरिकेत. मी तर बरेच वेळा काउन्सिलिंगमध्ये मुलांना आणि पालकांना सांगतो की तुम्ही 1 कोटी खर्च करणार असाल तर मुलाला 1 कोटी द्या आणि बिझनेस सुरू करायला सांगा. काय होईल, फार फार तर डुबेल, नाहीतर 1 कोटी जाणारच होते. पण प्रॅक्टिकली बिझनेस डुबताना तो किंवा ती जे शिकेल दॅट इज वर्थ वाईल मच मोर दॅन डुईंग एन MBA इन अमेरिका. समजा एक 3 महिने जॉब नाही मिळाला तर आपल्याला टांगती तलवार नाही, आपण आउट ऑफ स्टेटस आपल्याच देशात जाऊ शकत नाही. आणि आईबाबा आहेत, 3 महिने आपल्याला काही चिंता नाही ना, वर छप्पर आहे, खायला अन्न आहे, तिकडं काय करणार. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेत पुन्हा एका निर्णयाची चर्चा चालू झाली आहे की जो बरोबर जवळपास वर्षभरापूर्वी घेण्यात आला होता. तो म्हणजे H1B वरती आता 1 लाखाहून अधिक डॉलरची फी लावण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी ही चर्चा झाली, त्यावेळी वेगवेगळे मुद्दे समोर आले आणि मग मध्यंतरी अमेरिकेतल्या कोर्टानं तो निर्णय रद्द केला. पण आता अशी चर्चा चालू आहे, असं प्रयोजन चालू आहे की कोर्टाला हा निर्णय रद्द करता येऊ नये. त्याच्यातनं स्वाभाविक असे प्रश्न पडतात की अमेरिकेला भारतीय नको आहेत का परदेशी नागरिकच नको आहेत? ज्या नॉलेज कॅपिटलनं अमेरिकेलाही समृद्ध केलं आणि भारतालाही समृद्ध केलं, ते नॉलेज कॅपिटल नकोसं का झालंय? भारतातल्या अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्यांनी आणि अमेरिकेत असणाऱ्यांनी काय विचार करावा? आणि यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत प्रख्यात IT तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती परत एकदा. गेल्या वर्षी आम्ही या विषयावरती बोललो होतो. सर कित्येक वर्ष अमेरिकेत राहिलेत, अमेरिकेतल्या लोकांशी संपर्कात असतात, काउन्सिलिंग करतात, टेक्नॉलॉजीच्या लोकांशी संपर्कात असतात. सर, पहिला प्रश्न हाच आहे की गेल्या वर्षी जो निर्णय झाला तो खरं तर कोर्टानं रद्द ठरवला होता, पण पुन्हा एकदा तसाच निर्णय घ्यावा आणि H1B धारकांना, विशेषतः त्यातल्या भारतीयांना अमेरिकेत येणं दुरापास्त व्हावं, असं का करावं असं वाटतंय अमेरिकेला? त्याची बहुधा 2-3 कारणं डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे आता मध्यावधी निवडणुका आहेत आणि आपला वोटर बेस स्ट्रॉंग करण्याकरता आणि त्यांना आश्वस्त करण्याकरता की जे मेक अमेरिका ग्रेट अगेन ह्याच्यातनी सुरू झालेलं आमचं काम होतं, तर त्याच्यामध्ये आम्ही खंड पडू दिलेलं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये मागच्या वेळेचं जे तू म्हणलास की 19 सप्टेंबर 25ला जी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर होती की ज्याच्यामध्ये 1 लाखाची फी H1Bला होती, त्यापेक्षा आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे. म्हणजे ज्या तऱ्हेचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो एक्झिक्युटिव्ह ऑर्डर नाही आहे. ते मुळामध्ये व्हाईट हाऊसकडनं डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीला जाऊन तिथनं पुढं OMB म्हणजे ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अँड बजेट याच्याकडे जाऊन त्याला आता काँग्रेशनल बेसिस मिळवण्याचा प्रयत्न आहे, की ज्याच्यामध्ये आता ते अनाऊन्स केलं आहे. त्याच्यानंतर 30 दिवसाचं लिमिट आहे. त्याच्यामध्ये लोकांच्याकडनं माहिती मागवली जाईल, त्यांच्या काही ऑब्जेक्शन्स किंवा सपोर्ट हे मागवलं जाईल आणि मग त्याला एक संविधानिक रूप देण्याचा प्रयत्न राहील, की ज्या कारणामुळे मागच्या वर्षी 8 जूनला यावर्षी 8 जूनला मॅसेच्युसेट्समधल्या कोर्टनी मागची ऑर्डर ही रद्दबातल ठरवली होती. तर आता ते टाळण्यासाठी या पद्धतीचं काम चालू आहे. पण याच्यामध्ये खूप व्यापक त्यांनी त्याचं स्वरूप ठेवलं आहे. मागच्या वेळची जी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर होती त्याच्यामध्ये फक्त बाहेरनं अप्लाय केलेल्या H1च्या साठीचं 1 लाखाची फी होती. ती इंटरनल लोकांसाठी आणि स्टुडंटसाठी नव्हती. बरं. पहिल्यांदा ती प्रत्येक वर्षी, मग ती 3 वर्ष वगैरे आपण त्याच्याविषयी त्यावेळेला बोललो होतो. यावेळेला जे आहे ती परमनंट करण्याचा मुद्दा आहे. म्हणजे हे परत परत डिस्कशनला न आणणे. सरकार बदललं किंवा काही झालं तरी सुद्धा एक. दुसरं म्हणजे त्याला संविधानिक रूप प्राप्त करून द्यायचं, त्याला थोडा वेळ लागला तरी चालेल असं. तिसरं म्हणजे की त्याच्यामध्ये तुम्ही कसंही H1Bला अप्लाय करा. अमेरिकेत करा, बाहेरनं करा. तुम्ही स्टुडंट असा नसा, ती जी 20,000ची जी कॅप असते 65+20, तर सर्वांना हे सारखं लागू होईल. आणि त्यामुळे खूपच धोकादायक आहे. आणि म्हणून ह्याला नॅचरली दे विल बी कोर्ट
हिअरिंग्स. मुळामध्ये हे जर का पास झालं, अजूनही ते नुसतंच ते रूल नाही आहे अजून झालेला आहे, प्रपोजल आहे. आणि त्यामुळे पण ते संविधानिक रस्त्यावरनं चाललं आहे. त्याच्या सगळे टप्पे पार करून जर ते पुढे गेलं, तर त्याला अर्थातच बरेचसे लोकं त्याला विरोध करतील, कोर्टामध्ये आणतील वगैरे. तर मागच्या वेळेपेक्षा यावेळेची कोर्टाची लढाई अवघड असेल. पण याचं मेन कारण मला असं वाटतं, की हे आपला वोटर बेस पक्का करणे. एक छोटं कारण त्याने अजून एक दिलं आहे. काही लोकांचं हे मत आहे, की आत्ता आपण ही पण बातमी वाचली, की अमेरिकेमध्ये $40 ट्रिलियन एवढं डेट आहे. म्हणजे प्रॅक्टिकली भिकारी देश म्हणायला हरकत नाही. तर त्याच्यामध्ये आमच्याकडे जी लोकं येतात आणि नोकरी घेतात, ह्या लोकांचा सगळा जो खर्च आहे युसिसचा किंवा जे प्रोसेसिंग फीज आहे जे आपण म्हणू, तर ह्याचं बर्डन आम्ही आमच्या देशातल्या लोकांवर कशाला टाकायचं? ते जे येत आहेत आणि जे बेनिफिट घेत आहेत त्यांनी भरावं, असा त्यातला व्यवहार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की $8.8 बिलियन एवढे त्यातनं जमा होतील. त्यामुळे हे दाखवायला चांगलं कारण आहे आपल्या लोकांना, जे आपला वोटर बेस आहे असं ते समजतात. तर या सगळ्या कारणांच्यामुळे हे आता घडतंय असं मला वाटतं. कारण आता अजून 4-5 महिन्यामध्ये निवडणुका आहेत आणि त्या महत्त्वाच्या आहेत आणि ते आपलं स्थान बळकट करण्यासाठी उचललेलं एक पाऊल आहे. तुम्ही जो मुद्दा सांगितला त्याच्यातनं दोन गोष्टी प्रतीत होतात. एक म्हणजे हे ट्रम्प यांच्या व्हिम्झिकलपणावरती आत्ता नाही आहे. समजा हे झालं तर ते पटकन रिट्रॅक्ट होणार नाही. याचा अर्थ अमेरिकेला जाण्याची भारतीयांची दारं ही स्ट्रक्चरली अवघड होणार आहे. 2030 साली जरी काय ट्रम्प यांच्याऐवजी दुसरं कोणी आलं, दुसऱ्या पक्षाचं सरकार आलं तरी याचे परिणाम काय होणार? मुद्दा एक. आणि मुद्दा दोन, ज्या इंटलेक्च्युअल कॅपिटलनं अमेरिका हा देश घडवला असं सगळं जग मानतं इन्क्लुडिंग अमेरिका, ते इंटलेक्च्युअल कॅपिटल आता नको आहे असं म्हणण्याचा हा प्रयत्न आहे का? दारं बंद होतील का? आणि तर मला असं वाटतं की हे ऑलरेडी प्रोसेस गेली 1.5 वर्ष चालू आहे. हं. आत्ताच्या ह्यानी ते अजून घट्ट दार बंद होण्याची शक्यता आहे. बरं. आणि याचं कारण की त्याला संविधानिक आधार असेल, जर मिळाला तर. हो. आणि जर मिळाला तर ह्याला लोकांचा सपोर्ट आहे का? तर माझं असं मत आहे की त्याला लोकांचा सपोर्ट आहे. बरं. म्हणजे ह्याच्या विरुद्ध काही फार मोठा गाजावाजा होतोय किंवा लोकं म्हणतायत असं काही दिसत नाहीये. आणि हे अमेरिकेतही दिसत नाहीये आणि बाकीच्याही देशांमध्ये जर आपण बघितलं तर तिथे त्यांच्या दृष्टीने हे अमेरिकेसाठी चाललंय ते बरोबर चाललंय. असं 1-2 उदाहरणं मी तुला देऊ शकतो. तर त्यामुळे नुसतं H1Bचं आत्ताची जी न्यूज आहे त्याच्याकडे आपण फक्त फोकस केलं तर आपण खूप मायोपिक व्ह्यू बघतोय. आत्ता त्यांनी 15 सप्टेंबर येत्या तेव्हापासनं ड्युरेशन ऑफ स्टेटस याच्यामध्ये बदल झाला आहे. बरं. ड्युरेशन ऑफ स्टेटस म्हणजे काय? की स्टुडंट जर अमेरिकेत गेला तर त्याचं शिक्षण चालू असेपर्यंत, म्हणजे विद्यार्थी दशा असेपर्यंत त्याला विसाचा प्रश्न येणार नाही. F1 कंटिन्यूड राहील. आता त्यांनी म्हटलंय 4 वर्षाची त्याला कॅप आहे. बरं. 4 वर्षांनी समजा तुम्ही PhD करताय आणि 6 वर्ष तुमची PhD लांबली. होतंच असं. तसं झालं तर 4 वर्षानंतर परत एकदा इव्हॅल्युएशन होईल. कंटिन्युअसली तुम्ही 6 वर्ष राहा असा त्याचा अर्थ नाहीये. तर हा पण एक मोठा बदल आहे. आत्ताच्या H1Bच्या वरनं नुसती फी 1,03,265 केली आहे. 1 लाखावरनं असं नाहीये. त्याच्याबरोबर टाईटनिंग अप केलं आहे. इव्हॅल्युएशन खूप अवघड केलं आहे. आधी आपण हे बोललेलो आहोत, पण त्याच्यामध्ये की तुमचं वेज, सॅलरी काय आहे याच्यावर तुमचं प्रॉबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ व्हिसा अवलंबून आहे. बरं. म्हणजे आधी कसं होतं की सगळी जी ॲप्लिकेशन्स आहेत, तुमची पगार $65,000 आहे का 3 लाख आहे. तुम्ही सगळे एका पूलमध्ये असायचा. त्यातनं लॉटरी काढली जायची आणि तुम्हाला व्हिसा मिळेल किंवा न मिळेल. हो. आता असं आहे की समजा 4 बकेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये 2 लाख ते 3 लाख ह्याच्यामध्ये असणारे जे काही कॅन्डिडेट्स आहेत, ते अर्थातच नंबरनी कमी असणार आहेत. तर त्याच्यात जर तुमचा नंबर असेल, तर तुमची पिक होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप हाय आहे. 1/16 समजा. दुसऱ्या बकेटमध्ये समजा एक 100-150 आहेत, तर त्याच्यामध्ये 1 in 100 आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये 500 आहेत, 1 in 5 असं. तर त्यामुळे ते अवघड होत चाललंय आणि त्यामुळे लॉटरी पूर्णपणे लॉटरी राहिलेलं नाहीये. ती वेज बेस्ड लॉटरी झाली आहे. तुमचं बऱ्याच प्रकारचं RFE, रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन किंवा असे बरेच मागवत आहेत ते. बरं. आणि 16-16 पानाचे RFE आत्ता माझ्या मित्राच्या नातेवाईकांना आलेले आहेत. बरं. आणि ते दिसायला रँडम दिसत आहेत. त्यातून आता पूर्वी जसं होतं की तुम्ही एखादा व्हिसा रिजेक्ट केलात,
तर त्याचं तुम्हाला काहीतरी 1-2 पानाचा छापील कारणं देण्याची काहीतरी एक पद्धत होती, रिक्वायरमेंट होती. आता त्यांनी सांगितलं की ते त्यांच्या मनावर आहे. बर. यू कॅनॉट रिफ्यूट, यू कॅनॉट चॅलेंज. त्यांनी नाही म्हटलं तर नाही म्हटलं, समजायचं आणि सोडून द्यायचं. ना दाद ना फिर्याद. अच्छा. हे आता अजून 1 महिन्यापूर्वी झालेली गोष्ट आहे. किंवा OPT, ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग, किंवा CPT, करिक्युलर प्रॅक्टिकल ट्रेनिंग, ह्याला आता फी आहे असं त्यांचं प्रपोजल आहे. ते $1,00,000 आहे. $1,00,000. म्हणजे जेवढी H1 बिल आहे तेवढीच. म्हणजे सगळ्या बाजूनी नाकेबंदी आहे. हे झालेलं काहीच नाही आहे अजून. पण हा इंटेंट दाखवतो. त्यांची इच्छा काय आहे? आणि मला असं वाटतं, की समजा आपण खेळ खेळतो ना, भिंतीवर काहीतरी हुक्समध्ये अडकवण्यासाठी. आपण 10च्या ऐवजी 20 जर का चकत्या टाकल्या तर एखादी तरी लागते आपली. हो. तर ट्रम्प सरकार हे आपलं बेस पक्का करायला अशा 10 गोष्टी करून बघणार. त्यातले 1-2 जरी इफ इट स्टिक्स, ते म्हणणार की हा आमचा विजय आहे. हम्म. आणि सगळेच झाले तर मला वाटतं की विषयच संपला. कारण आता 60 डे ग्रेस पिरियड सुद्धा बंद करायचं त्यांचं प्रपोजल आहे. म्हणजे समजा माझा विसा संपला, माझं काम प्रोजेक्ट आहे तो संपला, तर दुसऱ्या दिवशीपासून आय एम कन्सिडर्ड आउट ऑफ स्टेटस. आउट ऑफ स्टेटस म्हणजे काय, की मी इलिगली राहायला लागलो आहे आता. म्हणजे मी माझं चंबू आवरायचं, माझ्या फॅमिली सकट निघायचं आणि भारतात किंवा जो देश असेल त्याच्यात परत जायचं. हम्म. आधी 60 दिवसाचा ग्रेस पिरियड होता, बरं. की त्या दिवसामध्ये तुम्ही नवीन जॉब शोधू शकत होता, 4 लोकांची निगोशिएट करत होता. आता परिस्थिती अशी आहे, माझ्या मुलाकडनं पण मला हे कळतंय आणि आपल्या सर्वच श्रोत्यांना माहिती पण असणार आहे, की मुळामध्ये 300 ॲप्लिकेशन केली तर 1 इंटरव्ह्यू कॉल येतोय आता. बापरे. अनएम्प्लॉयमेंट रेट हा फ्रेश ग्रॅज्युएट्समध्ये आता 5.7 आहे अमेरिकेत. अमेरिकेत. त्यातून आपल्याकडनं जाणारी बरीचशी लोक IT, कम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर ह्याच्यातली आहेत. तर कम्प्युटर सायन्समध्ये तो रेट 6.1 आहे आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये तो 6.7 आहे. तर म्हणजे हा खूप हाय आहे. हो. आणि भारतापेक्षा जास्त आहे. हो. हम्म. आणि त्यामुळे तिथे मुळामध्ये नोकरी मिळायला अवघड आहे. OPTचं करायला आपण एक साधा विचार करू. मी समजा तिथे आपण ज्याला MSME म्हणतो, SMB म्हणतात. तर मला समजा काही काम करून हवं आहे आणि मला माहिती आहे की विनायक चांगलं काम करेल. पण त्याच्यासाठी मला हे एवढं सगळं 4-5 गोष्टी करायला लागतील. फॉर्म भरायला लागतील. कधी त्यांचं परत नियम बदलतील माहिती नाही. त्याला काढायला लागेल, नाही तर बदलायला लागेल. त्यापेक्षा मी एक 80% काम करून देणारा अमेरिकन माणूस निवडीन. ते सेफ आहे. हम्म. आणि असं अनेक MSME किंवा SMBमध्ये झालेलं आहे. मोठ्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये अजून एवढं नाही आहे. पण हे जर 1,03,265 झालं, तर दे विल ऑल्सो हॅव टू थिंक, कारण ते प्रत्येक नवीन H1B साठी आहे. सो तुझ्या पहिल्या ह्याचं उत्तर म्हणजे की हो, हे खूपच टाईटनिंग होत चाललंय. हम्म. आणि ते भारतीयांसाठी नक्की धोकादायक आहे. ॲज फार ॲज की हे भारतीयांसाठी फक्त होत आहे असं आहे का, तर ते तसं नाही आहे. इन जनरल मला वाटतं इमिग्रंट्सच्या बाबतचा विचार येतो. त्याच्यामध्ये इट सो हॅपन्स की 71% लोक हे भारतीय आहेत. हम्म. H1B जे इश्यू झाले ते 71% भारतीय आहेत. त्यामुळे जे H1Bला होतं ते आपल्याला प्रामुख्याने होतं असं आपल्याला परसीव्ह होतं. किंवा स्टुडंटच्या बाबतीमध्ये होतं, त्यातले 1/3 लोक आपले आहेत. तर त्यामुळे स्टुडंट्सच्यासाठी बदललेली जी पॉलिसी आहे ती प्रिडॉमिनंटली भारतीयांना इम्पॅक्ट करणारच. हम्म. तर म्हणून भारतीय म्हणून आपण या घटनेकडे पाहताना आपण म्हणू की अमेरिकेला भारतीय नको आहेत का? तर भारतीय नको आहेत का याची बाकी जे डायमेन्शन्स आहेत त्या पण तेवढ्याच व्हॅलिड आहेत. बरं. त्या For- कुठल्या? फॉर एक्झाम्पल की अमेरिका जेव्हा बिल्ड झाली 200-250 वर्ष जेव्हा देश म्हणून तयार होत होता, त्यावेळेला आफ्रिकन अमेरिकन जे तिथे मजूर म्हणून आणले गेले होते पहिल्यांदी, ते किंवा नंतर मेक्सिकन लोक जी बॉर्डरच आहे त्यामुळे आलेत, किंवा साऊथ अमेरिका इन जनरल, तर हे धार्मिकदृष्ट्या सुद्धा त्यांना जवळ आहेत. आणि जास्ती वेळ ते तिथे राहिल्यामुळे, वेगवेगळ्या प्रकारची कामं केल्यामुळे ते अधिक एकरूप झालेत. आपली जी भारतीय लोक जी तिथं आहेत आत्ता, ती 2 पिढ्या, फार फार तर 3 पिढ्यांची आहे. त्याच्या आधी फार मोठ्या संख्येने भारतीय तिथं नाही गेलेले. गेले ती सुद्धा पहिली पिढी प्रिडॉमिनंटली डॉक्टर्स आणि नाहीतर IITians गेली होती. त्याच्यानंतर जर गेल्या 2 पिढ्या तिथे गेल्या आहेत, खरं 1-1.5च म्हणू आपण ॲव्हरेज म्हणायचं झालं तर त्यांनी मोठा इम्पॅक्ट केला आहे तिथे. हम्म.
सो येस, की तो देश बांधण्यामध्ये आणि गेल्या 20 वर्षामध्ये ते घडवण्यामध्ये भारतीयांचा मोठा हात आहे आणि त्यांनी आपल्यालाही घडवलं यात काही शंकाच नाही. पण त्यांचं असं मत आहे, की हे टाळूवरचं लोणी खायला आलेले उपरे लोक आहेत. एक तर आमच्या धर्माचे नाहीत. दुसरं म्हणजे हा देश बांधण्यात फ्रॉम ग्राउंड्स अप लिटरली यांनी काहीच केलेलं नाहीये. हे आले ते एकदम थेट आय-टी रिव्होल्यूशनची सगळी फळं चाखली आणि त्याचं रूपांतर काय? आपण आहोत 5.1 मिलियन म्हणजे 1.5% पॉप्युलेशनमध्ये आपलं भारतीय ओरिजिनची लोकं आहेत. बर पण टॅक्स भरतो आपण 6%. हे नजरेत भरणारच ना. असूया, मानवी असूया आहे, की ही लोकं इतकी कमी आहेत आणि हे एवढे प्रचंड श्रीमंत आहेत आणि आमची पोरं बघा काय करतायत, हे करतायत, ते का असं. तर ह्या सगळ्या डायमेन्शन्स पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तर अमेरिकेला भारतीय नको आहेत का ह्याचं उत्तर असं क्लिष्ट आहे. असं भारतीय नको आहेत अशा ह्याने त्यांनी केलेलं नाही. इमिग्रंट्स इन जनरल दे आर नॉट व्हेरी पॉझिटिव्ह. आणि त्यांनी जे काही डॅमेज होतो आहे, जे मिक्सिंग ऑफ रेस किंवा ह्याच्याबद्दल त्याचं जगामध्ये जे काही घडतंय ते पण लोकं पाहतायत. बर आणि मी आत्ताच आइसलंडला गेलो होतो 10 दिवस. तर तिथे रेक्याविक म्हणजे त्यांची कॅपिटल आणि अकुरेरी म्हणून जे पोलर रिजनमध्ये आहे. अख्ख्या देशाची पॉप्युलेशन आहे ती 4 लाख. म्हणजे बापरे. कोथरूड पुणे हम्म. पॉप्युलेशन किंवा सोलापूरची निम्मी पॉप्युलेशन. तर ह्या पॉप्युलेशनचं आत्ता अजून 2 दिवसानंतर म्हणजे 29 ऑगस्टला एक रेफरंडम आहे, बर की आपण ईयूमध्ये सामील व्हायचं का? ते आत्ता ईयूचे मेंबर नाही आहेत. तर तिथल्या लोकांशी साहजिकच बोलणं झालं. काही भारतीय लोकं पण अगदी तुटपुंजी आहेत, पण त्यांच्याशी झालं. आम्ही त्यांना विचारत होतो कुतूहलाने, की "बुवा तुम्ही काय विचार करताय?" ते बोलताना 2 गोष्टी म्हटले, की जे आजच्या विषयाशी संलग्न आहे. ते म्हणले, "जे बाकी युरोपमध्ये घडलंय, यूकेमध्ये घडलंय किंवा फ्रान्समध्ये घडलंय किंवा की तिथे इमिग्रंटचे लोंढेच्या लोंढे आलेत आणि त्यांनी देश खराब केलाय. आम्हाला अजिबात हे नको आहे. त्यामुळे आम्हाला युरोपमध्ये सामील व्हायचं नाहीये." बर आणि त्याच इन द सेम वेन ते हे पण म्हणतात, की ट्रम्प जे करतोय ते बरोबर करतोय. अच्छा हे आइसलंडमध्ये लोकं म्हणतायत, की ज्याचा ग्रीनलंडशी संबंध नाही हां. ग्रीनलंड म्हणलं तर ठीक आहे, की ट्रम्प वाईट आहे. पण आइसलंड म्हणतंय, की ट्रम्प बरोबर आहे. कारण काही झालं तरी सुद्धा इमिग्रंटचे लोंढे इमिग्रेशन्स जर का वाढलं, तर ते देश चांगला राहत नाही असं त्यांचं बाकीच्या युरोप मेनलँड युरोपमधला अनुभव. हम्म. तर म्हणजे हाच कमी अधिक प्रमाणामध्ये जे आइसलंडमध्ये आपण एक बघितलं आता, तेच कमी अधिक प्रमाणामध्ये अमेरिकेमध्ये एक प्रवाह आहे त्याच्याबद्दलचा विचार प्रवाह, की ठीक आहे ट्रम्प अनप्रेडिक्टेबल आहे, हे आहे, ते आहे. पण तरीसुद्धा ते जे काही तो करतो आहे, ते इव्हेंच्युअली अमेरिकेच्या भल्यासाठी करतोय, असं मानणारा बराच मोठा वर्ग तिथे नक्की आहे. त्याचा फटका भारतीयांना नक्की बसणार. पण म्हणजे भारतीय पर से नको आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. इट जस्ट सो हॅपन्स दॅट वी आर लार्ज इन नंबर. अनएम्प्लॉयमेंटचे आकडे कदाचित भारतापेक्षा जास्त. मग याला एआय इम्पॅक्ट म्हणायचा का? का ते ह्याला तसं म्हणत नाही आहेत? तिथं पण नोकऱ्या कमी, स्पर्धा जास्त बिकॉज ऑफ एआय असं काही झालंय का? हो, एआयचा इम्पॅक्ट तर आपण आधी बरेच वेळा बोललोय. फक्त आता मी 1-2 अजून गोष्टी ज्या नवीन घडल्या आहेत गेल्या 2-3 महिन्यामध्ये ते म्हणजे की एजंटिक एआय आपण ऐकतो आहोत. मल्टी एजंट एआय हे वाढतंय आता. आणि त्याही पलीकडे जाऊन आता नवीन टर्म आली आहे ती लूप इंजिनिअरिंग म्हणून. लूप इंजिनिअरिंग Googleमधनं आता जुलैमध्ये म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये आली, की ज्याच्यामध्ये मल्टी एजंट्स पण लूपमध्ये असतील. बरं. आणि हे जर झालं, की जे झाल्यात जमा आहे आता, तर एंट्री लेव्हल जॉब्स नक्की नाहीत. बरं. आणि याचं सिंपल कारण, की जे काम बेसिक होतं, की बुवा तुम्ही लिटरेचर सर्व्हे करा, तुम्ही कॉम्पिटिटिव्ह सर्व्हे करा आणि त्याच्यातनं एक बेसिक स्ट्रक्चर आम्हाला द्या. हे आता चकटफू ChatGPT आणि Claude आणि Google ग्लास हे सगळ्याच गोष्टी करताय. हं. तर हे सगळं जर का करत असेल, तर एंट्री लेव्हल जॉब्स नाही आहेत. आणि ह्याच्यामध्ये एआयचा खूपच मोठा इम्पॅक्ट आपल्याला क्लिअरली दिसतोय. प्लस ते आपण कोविडपासनं जे म्हणत आलोय, की पोस्ट कोविड करेक्शन आहे, ती अजून थोड्या प्रमाणात चालू आहे. पण ती आता इट इज वेनिंग, हं. की कोविडमध्ये आपण खूप हायरिंग करून ठेवलं आणि आता तेवढी गरज लागत नाहीये आणि विशेषतः एआयमुळे ती अजून सबडी होते. तर हं. ज्या लोकांना गरज नाही त्यांना काढून टाका. हा पाठ होतोय. त्यामुळे नवीन लोकांना घेण्याचं प्रमाण खूप कमी आहे. हं. हे जसं भारतात आहे तसं अमेरिकेत पण आहे. हं. आता उदाहरणार्थ पुण्यातल्या एका मोठ्या कंपनीने यावर्षी जाहीर केलं की ते कॅम्पस हायरिंग करणारच नाहीयेत. होय. आणि इट्स अ व्हेरी लार्ज कंपनी आणि आत्तापर्यंत अनेक लाखो लोकांना त्यांनी जॉब दिलेला आहे.
तर ते यावर्षी, आणि इट इज अ बिझनेस इम्पेरेटिव्ह असं त्यांचं म्हणणं आहे. शेवटी दिस इज ऑल प्रॉफिट ड्रिव्हन. तर ह्याच्यामध्ये अमेरिका सुटणार नाही. यूकेमध्ये पण अनएम्प्लॉयमेंट बऱ्यापैकी आहे. काउन्सिलिंगमध्ये सुद्धा आम्हाला हे जाणवतं की तिथले फॅमिलीज ज्या आमच्याकडे काउन्सिलिंगला येतात, त्याच्यामध्ये त्यांनी आता सांगितलंय की इंग्लंडमध्ये आम्ही आता फार वर्ष राहणार नाही, कारण तिथंच जॉब नाही आहेत. हम्म. तर जिथे जॉब नाहीत तिथे बाहेरनं आलेल्या लोकांना मात्र मिळतंय. हे कुठल्याही लोकल माणसाला सहन नाही होणार. सी 20 वर्षापूर्वी जेव्हा 30 वर्षापूर्वी अमेरिकेत गेलो, त्यावेळेला अमेरिका वॉज व्हेरी वेलकमिंग. हम्म. म्हणजे माझं ग्रीन कार्ड 11 महिन्यात झालंय. बर. आत्ता सिटिझन व्हायला 75 वर्ष लागतायत. तो प्रचंड मोठी तफावत आहे ना. हम्म. तर जेव्हा आपण हे बघतो की मुळात संधीच उपलब्ध नाही. इनफॅक्ट बरेच लोकांचं मत अमेरिकेमध्ये असं आहे की H1B हा प्रकारच काढून टाका, आता गरजच नाही आहे. मुळामध्ये तो टेम्पररी व्हिसा आहे. हम्म. तर मग त्याच्यातनं तुम्ही त्यांना ग्रीन कार्ड देणार, मग त्यांना सिटिझन म्हणणार, मग हे सगळं कोणी उपद्व्याप सांगितले? आपल्याच लोकांना जॉब मिळत नाहीत, तर बाहेरच्यांना कशाला आणायचं? आणि तुम्ही अमेरिकन दृष्टीने बघितलं तर ते बरोबर वाटतं. हम्म. आता याच्यावर नेहमीचा प्रश्न येतो की मग नवनिर्मिती कशी होईल? सुपर टॅलेंट जी बाकीची आहे. तर टॅलेंटच अमेरिकेत नाही आहे असं काही नाही आहे. ज्या प्रकारचं टॅलेंटची गरज ही त्यावेळेला होती, त्याच्यापेक्षा वेगळी गरज आत्ता आहे, हे त्यातली रिॲलिटी आहे. आणि मग बाकीचं सगळं पॉलिटिक्स आहे. बाकीची सगळी अनसर्टन्टी आहे. आणि म्हणून हा प्रश्न उद्भवेल की भारतीयांनी तिथे जाऊन काय करावं? काम करावं का? नोकरी करावी का? शिकावं का? असे जे प्रश्न येतील, ते ह्याच्यामुळे येतील की 20 वर्षापूर्वीची अमेरिका आणि आत्ताची ह्याच्यात नक्की कूस बदलते आहे अमेरिका ॲज अ कंट्री. तर त्याचा हा सहजपणे होणारा परिणाम आहे. मला आपण काय करावं त्याच्यावर यायचं आहे, पण त्याच्या आधी हा जो लूप इंजिनिअरिंग प्रकार आहे तो थोडा सविस्तर सांगा ना, कारण नवीनच ऐकतोय. समजा मी वेबवर गेलो आणि बंगलोरचं तिकीट काढलं, तर ते सगळ्यात चांगलं तिकीट मला आपोआप करून देणारा एक एजंट असतो. हो. पण ते करून मी हॉटेल पण बुक करतोय, गाडी पण बुक करतोय. तिथं मी व्हेजिटेरियन आहे हे त्या माझ्या टूलला माहिती आहे. ते माझा 2 सजेशन पण देतंय, की तुम्ही इथं राहिलात तर ह्या 2 हॉटेलमध्ये कधीतरी चक्कर टाका. हे सगळं करणारं मल्टी एजंट. आणि असा पॅटर्न सुद्धा ऑलरेडी पाहिला आहे. आणि त्यामुळे मी डायरेक्टली तिकीट काढलं नसलं तरीसुद्धा माझी कुठली तरी मीटिंग झाली आहे. आणि त्या मीटिंगचं अपरिहार्यता म्हणजे मला बंगलोरला जावं लागणार आहे. हे जर कळलं, तर पुढचं सगळं जे करणार ते लूप इंजिनिअरिंग. अच्छा. थोडक्यात एजंट, त्याचं मल्टी एजंट, आणि मल्टी एजंटला पण मल्टी करणारं म्हणजे लूप, असं आपण म्हणू. त्याचा बरं. सुपरसेट येतो. हम्म, हम्म, तर ज्या गोष्टी रिपिटेटिव्ह आहेत, की असं झालेलं आहे, की आत्ता समजा माझी विनायक बरोबर मीटिंग झाली, तर त्यानंतर मी कोल्हापूरला जातोच. असं एकदा 4 वेळा दिसलेलं आहे. तो ट्रॅक ठेवलेला आहे कोणीतरी. तर मी न विचारता पुढचं कोल्हापूरचं तिकीट सांगणार किंवा कोल्हापूरमध्ये काय करा हे सांगणार. अशा तऱ्हेचं सजेशन मला येत राहणं इज लूप इंजिनिअरिंग. हम्म. हे फारच क्रूड, हे मी उत्तर दिलं नसतं. कम्प्युटर सायन्सच्या व्हायवामध्ये हे उत्तर देणार नाही मी. पण दिस इज व्हॉट इट विल बी. आणि मग ह्याचा इम्पॅक्ट काय, की हे जे करणारे एंट्री लेव्हलचे आपले स्टुडंट्स होते किंवा इव्हन अमेरिकन स्टुडंट्स होते, त्यांना जॉबच नाही आहे. हम्म. म्हणून हे सगळं 6.7 7 पॉईंट समथिंग पर्यंत अनएम्प्लॉयमेंट रेट गेलेला आहे. बरोबर. अमेरिकन दृष्टीनं बघितल्यावर ते बरोबर वाटतं. आता उलटा प्रश्न हाच की भारतीय दृष्टीनं या सगळ्याकडे कसं बघावं? अतिशय कॉशियसली बघावं. आणि अमेरिकेमध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये जाण्याच्या वेळेचे महत्त्वाचे पॅरामीटर्स म्हणजे की तिथं ज्या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी म्हणून जर जाणार असाल, तर तिथली युनिव्हर्सिटी कुठली, त्याची रेप्युटेशन कुठली, त्याचं प्लेसमेंट रेकॉर्ड काय. कारण आत्ताचं असं आहे की MBA आणि कम्प्युटर सायन्स हे इव्हन हार्वर्ड किंवा ह्या ह्याच्यातनं केलं तरीसुद्धा जॉब मिळेलच याची शाश्वती नाही आहे. बरं. आणि तिथे हे जे मॉडेल होतं ना, की 70 लाख ते 1 कोटी आधी गुंतवा, ते तुमचे स्वतःचे किंवा लोन घेतलेले. मग त्यानंतर तुम्ही F1 वर स्टुडंट म्हणून जाणार, मग OPT करणार, मग H1B व्हिसा करणार, मग तुम्हाला नोकरी मिळणार, मग ग्रीन कार्ड आणि सिटिझन. हे जे सप्तपदी होती, तर हे सगळं आता अनसर्टन कॅटेगरीत गेलं आहे. यातल्या कुठल्याही स्टेजला गडबड होऊ शकते. याचा सिंपल अर्थ आहे की 70 लाख समजा मी टाकले आणि नाही परत मिळाले, तर माझं काय अडत नाही. अशी स्थिती असेल तर जरूर जा. पण ही बऱ्याच लोकांची नसते. 70 लाख ते 1 कोटी ही अशी सहज
सोडून देऊ, या कॅटेगरीमध्ये नाही आहे. आणि त्यामुळे माझं सजेशन स्टुडंट्सना असं असतं की निदान त्यातले 50% तुमच्या बळावर, तुमच्या हिमतीवर तिथल्या युनिव्हर्सिटीने टेबलवर ठेवावेत. त्यांनी म्हणावं की तुम्ही या. मुळामध्ये H1B मध्ये पण आता फार लोक उत्सुक नाही आहेत. लोक इनवर्ड लुकिंग झालेले आहेत. हे जे आत्ता पण आयसलंडचं उदाहरण मी तुला दिलं, त्याच्यामध्ये हे दिसतंय की इन जनरल कंट्रीज आर बिकमिंग इनवर्ड लुकिंग. आणि मला मग हा प्रश्न पडतो की आपल्याकडे लग्न समारंभ कुठलं असतं, त्याला लोक येतात आणि आमंत्रण करतात, पण ते नीट करत नाहीत. म्हणजे अक्षता दिल्या नाहीत, हे दिलं नाही, तुम्ही स्वतःहून येऊन दिलं नाहीत, नुसतं व्हॉट्सॲपवर पाठवलं. त्याच्यासाठी आपण खूप इगो प्रॉब्लेम करून बसतो की आम्हाला नीट आमंत्रण मिळालं नाही म्हणून आम्ही येणार नाही. इथं दिसतंय की हे सगळे देश म्हणतात की तुम्ही येऊ नका, तरी आपल्याला का जायची घाई आहे? 20 वर्षापूर्वी चित्र वेगळं होतं. मी अमेरिकेत जाऊ नका असं नाही म्हणत आहे किंवा तो देश चुकीचा आहे म्हणत नाहीये. आत्ताची स्थिती ही वेलकमिंग नाहीये. म्हणजे 20 वर्षापूर्वी ते अक्षता, ॲब्सोल्युटली. कुंकू सगळे घेऊन उभे होते. म्हणजे मला हे नक्की माहिती आहे 2 किंवा 3 लोकांचं की ज्यांना SAP याचं स्पेलिंग येत होतं, ती लोकं अमेरिकेला गेलेली आहेत. ना त्यांना आयटीची बॅकग्राऊंड होती, ना फायनान्सची होती. पण त्यावेळेला गरज होती. Y2K क्लासिक एक्झाम्पल. त्यावेळेला कोबॉल शिकलेले 3 महिना शिकलेत. क्रॅश कोर्स केला आहे सिब्समध्ये, मुंबईमध्ये, आणि एकदम थेट अमेरिकेमध्ये गेले आणि उत्तम लाईफ बनवलं आहे अशी. पण ती तेव्हाची गरज होती ना. तेव्हा अमेरिका वॉज वेलकमिंग. टुडे अमेरिका इज नॉट वेलकमिंग, आणि फॉर देअर ओन रिझन्स. पण मग अक्षता देत नाही आहेत आणि आमंत्रण प्रेमाने करत नाही आहेत, तर आपण आपल्याला इम्पोज का करायचं? तर ह्याचे 2च उपाय आहे. आयदर त्यांनी म्हणावं की या आणि मागणी घालून लग्न होऊ देत, आणि नाहीतर मग पैसे गेले तरी चालतील अशा ह्याने. एक स्पष्टपणे मला तुला सांगायला आवडेल की बरेच वेळा इथं स्टुडंट्स किंवा त्यांचे पेरेंट्स सुद्धा म्हणतात, हो एज्युकेशन क्वालिटी इज व्हेरी गुड इन अमेरिका. माझा असा समज आहे, मे बी आय एम रॉंग, 5 ते 10% लोक हे अमेरिकेत किंवा परदेशामध्ये शिक्षणाच्या प्रेमासाठी जातात. तिथं जाऊन काहीतरी जगावेगळं शिकता येईल आणि ज्ञानाची भूक आणि ज्ञानपिपासा, ज्ञान लालसा म्हणून मी जातोय, असे फार कमी लोक असतात. सगळेजण जातात का, तर तिथं गेल्यानंतर आपल्याला जॉब मिळेल आणि फायनान्शियल स्टेबिलिटी येईल, आणि त्यात काही गैर आहे असं मी म्हणत नाहीये. तर जर का शिक्षणासाठी तुम्ही जाणार असाल आणि पैसे खर्च करणार असाल तर चालेल, देन देयर इज नो इश्यू. पण तुम्हाला जायचं आहे नोकरीसाठी आणि ते नाही देणार आहेत, मग कशाला आपले पैसे खर्च करून जायचं? मी तर बरेच वेळा काउन्सिलिंगमध्ये मुलांना आणि पालकांना सांगतो की तुम्ही 1 कोटी खर्च करणार असाल तर मुलाला 1 कोटी द्या आणि बिझनेस सुरू करायला सांगा. काय होईल, फार फार तर डुबेल, नाहीतर 1 कोटी जाणारच होते. पण प्रॅक्टिकली बिझनेस डुबताना तो किंवा ती जे शिकेल, दॅट इज वर्थ वाईल मच मोर दॅन डुईंग एन MBA इन अमेरिका. तर त्यामुळे ही परिस्थिती बदलली आहे आणि अनसर्टन्टी वाढली आहे. ही 2 कारणं आहेत की ज्यामुळे आपल्या इथल्या नोकरी शोधू पाहणाऱ्या लोकांनी आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी, कारण ते तर बिचारे पूर्णपणे डिपेंडंट आहेत पेरेंट्सवर, तर त्यांनी विचार करायला पाहिजे असं माझं मत आहे. खूप कमेंट येतील की हे फिअर मॉंगरिंग आहे, पेसिमिस्टिक खूप विचार आहेत. हे कितपत फिअर मॉंगरिंग आहे आणि कितपत रियालिटी? सो फिअर मॉंगरिंगपेक्षा रिॲलिटी चेक आहे. आणि म्हणजे सरसकट तुम्ही जाऊच नका, सगळं तिथं फार भयंकर आहे असं काही आपण म्हटलं नाही. आपण असं म्हटलं की कॅल्क्युलेटेड रिस्क लक्षात घेऊन जा. मी म्हटलं की तुम्हाला जर पैसे समजा परत मिळाले नाही, तिथं गेला, डिग्री मिळाली आणि जॉब नाही मिळालं, परत यायला लागलं, तर ते 70 लाख रुपये तुम्हाला हजम करण्याची ताकद आहे का तुमच्या फॅमिलीमध्ये? ती असेल आणि तुम्हाला त्यांनी फार त्रास होणार नसेल तर जरूर जा. पण तिथे गेल्यानंतर जॉब जर तिथल्या लोकांना मिळत नसतील, तर आपल्याला मिळतील या भाबड्या आशेवर गेलात आणि जर का दर दिवसाआड तुम्हाला भयानक स्वप्न पडायला लागली, तर ते चालणार नाही. त्यामुळे हे फिअर मॉंगरिंग नाही आहे, दिस इज रिॲलिटी चेक. शेवटचा प्रश्न, याचा इम्पॅक्ट स्वाभाविकपणे भारतीय IT वर होणार. 2 गोष्टी, एक इथली स्पर्धा वाढणार, कारण तिकडं शिकून आलेली लोक इथं येणार, तिथं नोकरी न मिळालेली लोक इथं येणार आणि इथली स्पर्धा वाढणार. आणि दुसरं, इथल्यांचे जे टिपिकल 2 पाथ ऑफ ग्रोथ होते की आयदर तुम्ही प्रमोट कराल किंवा तुम्ही स्विच कराल किंवा तुम्ही ऑनसाईट म्हणजे शक्यतो अमेरिकेला जाल. हे पण अनसर्टन झाले. अख्खी ती जी चेन होती की 2 वर्ष फ्रेशर, मग एक स्विच, मग 2-3 वर्ष एक प्रोजेक्ट, बाहेर पैसे, परत. मग काय होणार इथं? सो नक्कीच कॉम्पिटिशन नक्की वाढेल.
आणि एस्पेशली काय झालं आहे की तिथे मिड लेव्हलची जी लोकं आहेत, आत्ता इवन भारतामध्ये मल्टीनॅशनल कंपनीमधल्या मिड लेव्हलच्या लोकांना नोकरीवरनं सायलेंटली काढून टाकलं जात आहे. त्याच्याबद्दल खूप गाजावाजा नाही आहे. सगळीकडे नाही, पण होत आहे. आता ही लोकं कॉम्पीट करायला तुमच्याकडे मार्केटमध्ये आत्ता उपलब्ध आहेत. तिकडनं आलेल्या लोकांच्याकडे शिक्षण खूप वेगळं असतं असं माझं मत नाही आहे. म्हणजे मला हे माहिती आहे की MS करून आलं म्हणून काही आपल्याला जास्ती पगार मिळतो असं काही होत नाही. ती जी कंपनी भारतातली आहे ती त्यांची नीड तुम्ही सॅटिस्फाय करता का या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला पगार देते. तुम्ही आता तिथे 75 लाख रुपये खर्च केलेत तर आमची जबाबदारी आहे की तुम्हाला असं काही नसतं. राईट. तर त्यामुळे शिक्षण चांगलं झालेलं आहे, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जास्ती मिळालेला आहे, थोडंसं जग पाहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये प्रेफरन्स दिला जाईल, की एक भारतीय आणि एक असा परत आलेला मुलगा याला प्रेफरन्स मिळेल आलेल्या माणसाला. पण येस कॉम्पिटिशन नक्की वाढेल आणि GCC जे आपण म्हणतो ग्लोबल कॉम्पिटन्सी सेंटर, तर याच्यामध्ये पण जे काम ट्रान्झॅक्शनल होतं, जे आता मल्टी एजंट किंवा लूप इंजिनिअरिंगने होईल ते कमी होत जाणार आहे. आणि त्यामुळे इथल्या पण जे मी तुला म्हटलं, की एक मोठी कंपनी दे आर डिसाइडिंग नॉट टू रिक्रूट. बाकीच्या कंपनीज दे आर डिसाइडिंग टू लेस रिक्रूट. आणि मी तुझाच एक एपिसोड पाहिला 2030 पर्यंत काय होईल याचा. 2030 पर्यंत याचा इम्पॅक्ट नक्की झालेला असेल. आय एग्री विथ यू. बरं. आणि त्याची सुरुवात आता हळूहळू होईल. म्हणजे आत्ता विशेषतः जे फर्स्ट इयर, सेकंड इयर इंजिनिअरिंग विशेषतः कम्प्युटर सायन्स IT-मध्ये आहेत आणि विशेषतः IT-मध्ये आहेत. दे नीड टू बी व्हेरी केअरफुल. आणि केअरफुल म्हणजे काय, की दे नीड टू हॅव मल्टिपल स्किल्स. मग ते फायनान्स असेल आणि आत्ता म्हणजे आपण शिक्षणाची आवड आणि ज्ञानलालसा म्हणतोय. आपल्याकडे NEP 2020नी आत्ता उशिरा का होईना काही ना काहीतरी मेजर मायनर कॉम्बिनेशन सुरू झाली आहेत. तर आत्ता उदाहरणार्थ 3-4 इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये काही रेप्युटेड काही ऑर्डिनरी याच्यामध्ये आम्ही मुला-मुलींना सांगितलं, की तुम्ही तुमचं जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताय त्याबरोबर IIT मद्रासचा डेटा सायन्सचा कोर्स करा. तो ज्यांनी केलाय त्यांना 2 जॉब मिळालेले आहेत. बरं. आत्तासुद्धा मिळालेले आहेत. म्हणजे इफ यू आर गुड आणि इफ यू आर इन टॉप 5 पर्सेंटाईल आणि इफ यू हॅव मल्टीफॅसेटेड स्किल सेट टू ऑफर, यू स्टिल हॅव अ जॉब. आणि म्हणून फक्त कम्प्युटर सायन्स केलं, फक्त IT केलं, देन यू आर इन जेपर्डी. हा पाठ इथंही खरा आहे आणि अमेरिकेतही खरा आहे. पण अमेरिकेत हा खरा असण्यापेक्षा इथला आपल्याला परवडण्यातला आहे. समजा एक 3 महिने जॉब नाही मिळाला, तर आपल्याला टांगती तलवार नाही. आपण आउट ऑफ स्टेटस आपल्याच देशात जाऊ शकत नाही. आणि आई-बाबा आहेत. 3 महिने आपल्याला काही चिंता नाही ना, वर छप्पर आहे, खायला अन्न आहे. तिकडं काय करणार? तर ह्याच्यातला मोठा फरक आहे. तसंच मी हे पण सांगतो, की इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये असाल तर तुम्ही M.Tech करून पुढे गेलेलं चांगलं. M.Techमध्ये तर सरकार तुम्हाला पैसा देतं. तुम्हाला स्टायपेंड असतो. हॉस्टेलमध्ये फार पैसे खर्च होत नाहीत. तुम्हाला मास्टर्स मिळून जातं आणि मग नंतर जी PhD आहे ती नॉर्मली फंडेडच असते. हो. कालचा नीती आयोगचा रिपोर्ट आहे, की BA, BCom हे जे डिग्रीज आहेत, दे आर नॉट वर्थ गेटिंग अ जॉब असा रिपोर्ट आहे. स्वतः नीती आयोगचा. आता ह्या लोकांनी बाकीच्या गोष्टी काहीतरी शिकणे, हे त्याच्यावरचं सोल्युशन आहे. मग त्याच्यामध्ये दिलेत त्यांनी, की प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्या, इंटर्नशिप करा वगैरे, वगैरे. पण आपल्या लेव्हलला काय करता येईल ते जे 2-3 वर्ष गेलं आपण बोलतोय, ते आता अजून प्रकर्षाने लागू होईल. बरोबर. सो ट्रू हिअर अँड ट्रू इन अमेरिका. सर खूप खूप आभार. अमेरिकेतली रियालिटी आणि त्याच्या अनुषंगानं भारतातली रियालिटी समजून घेता आली. पुन्हा अर्थातच नवीन विषयावर भेटू, पण आधी इथंच थांबूया. धन्यवाद.